सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 2. श्लोक पाहूयात. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. व्यामिश्रेण म्हणजे संदिग्ध किंवा दुटप्पी बोलण्याने, इव म्हणजे निश्चितपणे, वाक्येन म्हणजे बोलण्याने, बुद्धिम म्हणजे बुद्धी, मोहयसी म्हणजे तुम्ही मोहित करत आहात, इव म्हणजे निश्चितपणे, मे म्हणजे माझ्या, तत म्हणजे म्हणून, एकम म्हणजे केवळ एक, वद म्हणजे कृपया सांगा, निश्चित्य म्हणजे निश्चितपणे, येन म्हणजे ज्यामुळे, श्रेय म्हणजे खरे हित किंवा वास्तविक श्रेयस्कर, अहम म्हणजे मी, आपनुयाम म्हणजे प्राप्त करेन. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. पहिल्या व दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे. पण या सर्वांचा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती. वरवर गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही त्याचा स्वीकार करू शकतील. म्हणून त्याने भगवंतांना प्रश्न केला. भगवंतांनी ज्ञानयोग आणि कर्मयोग सांगितल्यामुळे अर्जुनाची बुद्धी गोंधळून गेली होती. त्यामुळे सर्व दृष्टींनी श्रेयस्कर अशी कोणती गोष्ट आहे हे त्याने भगवंतांना विचारले. इथे अर्जुनाने भगवंतांकडे श्रेय म्हणजेच कल्याणकारी किंवा हितकारक जे आहे ते मागितले आहे. मागणे हे 2 प्रकारचे असते, श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे कल्याणकारी किंवा हितकारक आणि प्रेय म्हणजे प्रिय. त्यामुळे जेव्हा भगवान एखाद्या व्यक्तीसमोर प्रसन्न होऊन उभे राहतात तेव्हा त्यांच्याकडे काय मागायचे हे समजणे अतिशय आवश्यक आहे. अर्जुनाने इथे युद्धापासून परावृत्त कसे व्हावे हे विचारले नाही, तर सर्व दृष्टींनी श्रेयस्कर निश्चित अशी कोणती गोष्ट आहे ती सांगा असे भगवंतांना विचारले. अर्जुनाने भगवंतांना प्रेय न विचारता श्रेय विचारले, म्हणून भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला आणि त्या योगे सर्वसामान्य मनुष्यालाही भगवद्गीतेचे रहस्य जाणून घेण्याचा मार्ग सुलभ झाला. थोडक्यात या श्लोकाचा सारांश पाहूयात. अर्जुन भगवंतांच्या वचनांमध्ये विरोधाभास अनुभवतो. त्याला वाटते की ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे वेगळे आहेत. त्यामुळे तो निश्चित असा मार्ग मागतो जो त्याला मोक्ष, शांती आणि आत्मकल्याण देईल. त्या प्रश्नामुळेच पुढे भगवान श्रीकृष्ण कर्मयोग या विषयावर सविस्तर उपदेश करतात. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी असा प्रश्न निर्माण होतो, काय करावे,
कोणता मार्ग योग्य आहे, याने आपले कल्याण होईल का? आजच्या वेगवान जीवनात मनुष्य कर्म आणि शांती या दोन टोकांमध्ये अडकलेला आहे. एकीकडे तो कार्यशील आहे, नोकरी, जबाबदाऱ्या, स्पर्धा, आणि दुसरीकडे त्याला अंतःशांती, समाधान आणि अध्यात्मही हवे आहे. हा गोंधळही अर्जुनासारखाच आहे. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्यालाही सांगतात, स्पष्टता कर्मातूनच येते. भ्रम टाळण्यासाठी कर्म करीत राहा. कर्म न सोडता त्यातूनच आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच आधुनिक जीवनात आपले जीवन जगत असताना काय संदेश मिळतो, तर गोंधळलेले मन निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून आत्मचिंतन करा, ज्यामुळे जीवनात स्पष्टता येईल. तसेच ज्ञान आणि कर्म दोन्ही एकत्र आवश्यक आहेत, कारण फक्त विचार पुरेसा नाही, कृतीशिवाय यश भेटत नाही. शंका आणि प्रश्न हेच विकासाचे पहिले पाऊल आहेत. त्यामुळे अर्जुनासारखी प्रामाणिक शंका असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला शंका येते तेव्हा त्यासाठी गुरु किंवा मार्गदर्शकाची आवश्यकता असते. म्हणून जेव्हा मन संभ्रमित असते तेव्हा ज्ञानी मार्गदर्शकाशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच श्रेय मार्ग म्हणजे आत्मकल्याण, म्हणजेच बाह्य यश नव्हे. श्रीकृष्ण सांगतात की खरे यश म्हणजे अंतर्शांती आणि ईश्वर भावना. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 2रा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.